पहिल्या श्रावण सोमवारी चंद्रपूरच्या पुरातन अंचलेश्वर मंदिरात शिवभक्तांची गर्दी। नैसर्गिक जलकुंड दर्शन आणि 15व्या शतकातील शिवलिंगावर बेलपत्री वाहण्यासाठी पोहोचले भाविक। चंद्रपुरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर। या मंदिराच्या गाभाऱ्यात एक नैसर्गिक जलकुंड आहे। ऐतिहासिक मान्यतेनुसार जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं। तिथेच बाजूला शिवलिंग स्थापित आहे। राणी हिराईनं 15व्या शतकात या जलकुंडाचं महत्त्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला। तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं। श्रावण महिन्यानिमित्त इथे भक्तांची मोठी गर्दी उसळते। इतिहास अभ्यासकांच्या मते या मंदिरातील जलकुंडातील पाणी राजा खांडक्या बल्लाळशाह यांना आपल्या अंगावर घेतल्यानं त्याचे त्वचारोग नाहीसे झाले। तो वेदनेतून मुक्त झाला आणि त्यामुळेच इथं भव्य मंदिराची उभारणी झाली। चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक। झरपट नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर पुराच्या पाण्यामुळे बऱ्याच अंशी ढासळलं होतं। त्याच्या डागडुजीचं पुरातत्व विभागानं हाती घेतलेलं काम पूर्ण झाले आहे। पहिल्या श्रावण सोमवारी या अंचलेश्वर मंदिरात शिवभक्तांची गर्दी उसळली असून नैसर्गिक जलकुंड दर्शन आणि 15व्या शतकातील शिवलिंगावर बेलपत्री वाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहे। आज श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार आणि हे आपल्या चंद्रपुरातलं एक अंचलेश्वर मंदिर म्हटलं ते प्राचीन काळातलं एक गोंड राजाच्या काळातलं एक दैवत म्हणून चंद्रपुराच्या इतिहासामध्ये याचं सोनेरी अक्षराने नाव कोरलेलं आहे। आणि इथे चंद्रपुरातले नाही तर चंद्रपुराच्या इतर आजूबाजूचे जे गावं आहे तिथूनही मोठ्या संख्येने लोक येतात आणि दर्शन घेतात आणि आपली श्रद्धा इथे अर्पण करतात। आणि मी पण सुद्धा या व्यस्त जीवनातून माझं सकाळपासून शाळा असते तरी पण एक दैविक भावना म्हणा किंवा एक अंचलेश्वर मंदिर एक श्रद्धेचं स्थान आहे आणि त्याला भेट देणं खूप जरुरी आहे। या भावनेने मी आज इथे आली दर्शन घ्यायला। ओम नमः शिवाय नमः। मी येत्या 20 वर्षापासून ह्या मंदिरात श्रावण महिन्यात येतो आहे। महिन्याचा पूर्ण महिना विशेष म्हणजे श्रावण महिन्याचा पहिला सोमवार सर्व भाविकांना शुभेच्छा। आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे। प्राचीन तर आहेच पण एक साक्षात मंदिर आहे। हा मंदिराशी जवळपास माझा नातं जे आहे 20 वर्षापासून जोडलेलं आहे। त्यामुळे ह्या मंदिरात आल्यानंतर एक प्रसन्नता एक अलगच वाटते।